नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे मी आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आजचा ब्लॉग असणार आहे ट्रॅव्हलचा। सो आज आम्ही निघतो आहोत बाहेर फिरायला जायला। ते वरून 4 महिने झाले आहेत, गेलो नव्हतो कुठे। तर चला निघूया। आणि आता यावेळी आम्ही जातोय मडगावला। तर चला, आता रात्रीचे 8:45 झालेत आणि दादरवरून आमची कोकण कन्या आहे। सो निघतोय आता, चला। विशालचे नेहमी असतं ना इतका लगेच जायचं, जसं काही गावालाच चाललंय। काय 4 दिवसांसाठी चाललंय तरी एवढं सामान घेऊन चाललंय। एवढं लागतं सामान, कपडे चढायचं फक्त, बाकी नाही। चल निघालो आता, चला सगळ्यांनी चला, ब्लॉग थ्रू चला। चर्चगेटला जाणारी 12 डब्यांची जलद लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर येत आहे। चर्चगेट के लिए जलद लोकल प्लेटफॉर्म क्रमांक 2 पर आ रही है। The train arriving at platform number 2 is for मीच दिसते, तू नाही दिसत आहेस, तू व्हिडिओ काढते। आता इथे 9:15ची ट्रेन पकडतोय आम्ही आणि 11:15 पर्यंत दादर स्टेशन लवकर। दादरला पोहोचलो आम्ही 11:15ला आणि आपली आता 11:20ची कोकण कन्या आहे, ती पकडणार आहोत। पण जरा लवकर आलेलं बरं दादर स्टेशनला। चला आता कोकण कन्यासाठी खाली जाऊया प्लॅटफॉर्मवरती। चलो आता प्लॅटफॉर्म नंबर 10 वरती आलो आहे आणि S1 मध्ये जायचं, तर शोधूया चल कुठे येते। आपल्या S1 ला आहे, मग मी S2च्या इथे का थांबली आहे? हे काय इथेच होता ना रे S1? हा आहे बघ इथे। बरोबर 11:15ला आली आहे कोकण कन्या एक्सप्रेस आणि आमची S1 ला आहे, तर बरंच अंतर आम्हाला चालावं लागलं। एवढा प्लॅटफॉर्म झाला लागला तर इथे आलो, शेवटी झाला पण। हां शेवटी एकदम S1 एकदम शेवटी मिळाली फायनली किती 41 आणि 42ला। चलो पहाटेचे 4 वाजले आणि आता चिपळूण स्टेशनचं गेले। झालेले सगळे स्टेशन
तर खूप जास्त आहे. चला चिपळूण स्टेशन गेलं. 4:45 आलाय संगमेश्वर रोड. इथून सगळ्यांची खूप पळापळ होते ना बससाठी. भरपूर लोक उतरतात संगमेश्वरला सुद्धा. खूप थंडी आहे. एवढी थंडी आहे ना, प्रत्येकाने स्वेटर घालून यायला पाहिजे. लगेच निघालीच ट्रेन. जास्त वेळ नाही थांबली. मग अशी सावर्ड्याला भरपूर वेळ थांबली. जवळजवळ 20 मिनिटाच्या वर गेली. सावर्ड्याला थांबली होती बराच वेळ. हे निघाली 2-3 मिनिटातच. आता नवीन झालं ना संगमेश्वर स्टेशनचं. बाहेरूनच बघायला मिळालं. आता काही वेळातच रत्नागिरी येईल. स्लीपरची तिकीट बुक करून सुद्धा जागी आहे पूर्ण रात्र. साडेपाचला आहे रत्नागिरी. एका स्टेशनवरून छान झालं आहे रत्नागिरीचं. बाहेरचं जायचं एअरपोर्ट लुक दिलं आहे. गर्दी वाढवली पण करणार आहे. गरम 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 गरम. सकाळचे 8:15ला कुडाळ स्टेशन गेलं. धुकं बघू शकता किती आहे पहाटेचं. सकाळचं धुकं. थंडी खूप जास्त झाली.
सगळ्यांना गुड मॉर्निंग. आताच थोडा स्टेशन गेलंय, आता सावंतवाडी येईल. एक तास गाडी लेट आहे. हो, त्यामुळे इथे 10चं टायमिंग होतं मडगावचं, तर आता 10:30 दाखवतं मडगावला. चला आता चहाच पण घेतो सकाळची. आवाज थोडा बसण्यासारखं वाटतंय ना, थंडी पण आहे. मग मी विंडो लावूनच ठेवलं, बाहेर खूप थंडी आहे. ट्रेन दाखवते तुम्हाला, पुढं खाली झाली आहे, पुढे रिकामी झाली. काल एवढी घाई जास्त झाली पण नव्हती निघायची. तयारी करता करता काही गोष्टी आम्ही विसरूनच आलो आहे. बऱ्याच गोष्टी, पाण्याची बॉटल घरी विसरलो, आमचा टूथब्रश आणि ते कोलगेट विसरलो, इव्हन माझं आधार कार्ड पॅन कार्ड सुद्धा विसरलो आहे. अजून थोड्या वेळाने लक्षात येईल की काय काय राहिलं आहे घरी. चला चहा घेऊया. ठीक आहे. मला आधी वाटलं क्रीम आहे की काही जॉईन. चाबा लवकर थंड होत चालली. थंडी आहे ना. आताच पूर्ण ट्रेन खाली झाली आहे, पूर्ण रिकामी. आम्ही तर मडगावला होतो ना, तर पूर्ण ट्रेन खाली ना. सगळ्यात आता एक मोठी गोष्ट अशी आहे, अजून आम्हाला हॉटेल शोधायचं आहे राहायला, कारण आम्ही भाच्याकडे राहणार नाही आहे, कारण तो रेंटवर राहतो तिकडे मडगावला. त्याच्यासाठी ते जमणार नाही, कारण त्यामुळे ते आम्हाला हॉटेल शोधायचं आहे. ते सुद्धा आम्हाला अचानक समजलं. तिकडे जाऊन पोलीस रिस्ट्रिक्शन्स असतात ते त्याला कालच समजलं आणि कालच त्याने आम्हाला सांगितलं. त्यामुळे आता जाऊन हॉटेल शोधायचं आहे. फ्रेश होणार, त्याच्यानंतर आम्ही बाहेर पडणार फिरायला. मला वाटत नाही मी लवकर बाहेर पडू, दुपारनंतरच बाहेर पडू, 3-4लाच. बरोबर 8:40ला सावंतवाडी आले. हे बघा, नुकताच आलं, म्हणजे चहा पिता अजून चहा पितोच आहे आम्ही. हे बघा, आणि ट्रेन थांबली सावंतवाडी स्टेशनला. जास्त वेळ नाही थांबली ट्रेन. एवढी थंडी आहे की ती चहा लगेच थंड झाली. चहा छान होती पण मला हवी होती त्याच्याकडची. बस ना, ते पण ओपन विंडोज होती मागे, पण आता चालेल. ते चार्जिंग पॉईंटच आहे. जाऊन बस जा तिथे.
ह्या सीटवर होतो आम्ही, खाली झाली पूर्ण ट्रेन. आणि ह्या सीटला येऊन बसलो आमच्या फेवरेट सीटवर. सामान नेलं. ही अशी ओपन विंडो छान वाटते बघत जायला. पावणे 11 नाही, 10:30चं टायमिंग दाखवत आहे. ऍक्च्युली 10चं होतं. तू आला 10:30 पर्यंत पोहोच मग. पेडणी आली तू मडगाव मध्येच आहेस तू? बरं चालेल. मडगाव येईल. रेडी राहिले बॅग घेऊन. आपल्या बॅग वरती खाली काढून जाणार आहे. चला तोच जॉईंट होता बघ. फायनली आता 10:25 झालेत आणि मडगाव स्टेशन आलं आहे. आता उतरतो आहे आम्ही मडगावला. चला बघा पूर्ण ट्रेन खाली झाली आहे, पूर्ण रिकामी. दोन ब्रिज आहेत, एकच नाही. हा एक ब्रिज आहे पण याच्यावरून नाही कोण जात, त्या पुढच्या ब्रिजवरूनच जात आहे. तिथे आहे का तो मुख्य द्वाराच्या इथे बोलतो. कृपया लक्ष द्या. 1638 एर्नाकुलम ओखा एक्सप्रेस तिच्या निर्धारित वेळेत सकाळी
11 मिनिटांनी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येण्याची शक्यता आहे. तुमचा झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिरी आहोत. कृपया लक्ष द्या. 2265 मुंबईवरून एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 55 मिनिटांनी उशिरा येत आहे. चलो 11 चालू आहे. ती क्रॉस बॅग घेतली. जाऊ बेटा आधी. नमस्कार नमस्कार नमस्कार. बॅग कुठे आहे? एवढं आहे. बहुतेक गोष्टी आम्ही विसरलोय घरी, माहितीये. खूप गोष्टी विसरलो. आज आहे ऑफिस. आज सॅटर्डे आहे ना. हा सॅटर्डेचं असतं. संडेला सुट्टी आहे ना त्याला. आजचा जो ट्रॅव्हलचा ब्लॉग होता तर त्याची सुरुवात काल रात्री कोकण कन्याच्या ट्रेनमध्ये बसून आम्ही सुरुवात केली आणि आज सकाळी 10:30ला आम्ही मडगाव रेल्वे स्टेशनला उतरलो. ते तुम्ही सगळं पाहिलं. आणि आता त्यानंतर मग आम्हाला रेंटवरती रूम आणि गाडी बघायची होती. त्यासाठी पळापळच चालू होती. भाचा भेटला आम्हाला तिथे रेल्वे स्टेशनला. मग त्याच्या जोडीनं आम्ही शोधत होतो. तर आता आम्हाला फायनली रूम मिळाला आहे. आणि आता दुपारचे 1:45 झाले आहेत. अजून आम्हाला फ्रेश व्हायचं आहे, जेवायचं बाकी आहे. तर आता फ्रेश होतो, जेवणाचं वगैरे बघतो, त्यानंतर मग पुढचं फिरू. तर ह्या व्हिडिओची आता एंड इथेच काढते आहे, म्हणजे ट्रॅव्हलची. तर आता मग पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. बाय.